पप्प्या जेवायला बसला. 2 घास खाला आणि आपल्या आईला विचारलं, आणि कोणी केली भाजी? हा, त्याच्या आईनं काही बोललं नाही. काही बोलावं तर पप्प्या होता चॅप्टर, उठून जाईल ना, एवढा भोरपाप कुठेच नाही. पप्प्या पुन्हा आपल्या आईला विचारला, कोणी केली भाजी? मग पप्प्याच्या आईच्या तोंडातून एक शब्द निघाला, मी नाही केली. मग कोणी केली? तुझ्या बायकोनी केली. हा, मग पप्प्या मात्र उड्या छानू लागला, बायकोनं भाजी केली होय. एक माझ्या पशानं, महाराज बायको अशी नीट करून टाकेल, बस थोडं. तुझा बाप तसाच म्हणायचा. अरे तुझी आखी मागे चेडी फाटली, मागून आखे चेडे फाटे पुढच्या म्हणतो फडून टाकेल, फडून टाकेल, फडून टाकेल. मग ही कोणशी ओ बाबा जमतंय का? इथं नाही, घरचं घरचं. हा, सध्या आता 80% पुरुषांचं जमत नाही का? अख्खा कारभार महिलांच्या हातात आलाय. राष्ट्रपती, आमदार, खासदार, पंतप्रधान सुद्धा महिला आहेत. यांनाच आरक्षण आहे. ही लई मंडळी खुडीची लई. अख्खा नवरा उभा आहे म्हणते, चहा देऊ का? राखेल पाहिजे ती का त्याला? काय पाहिजे तुम्ही? नवरा झोपेत उठलाय म्हणते, चहा देऊ का? काय देते त्याला? विधाला पुरुष म्हणणे तुमची आता सुद्धा घरी डेअरिंग आहे, पण तुम्ही असं वजनात जात जा, म्हणजे असं बाईवानी जायचं नाही. आणि बायकोनामध्ये जेवायला वाढणारच, आणि तसं बाईवानी म्हणायचं नाही. ए स्मिता, ए स्मिता, मला जेवायला वाढतेस का ग? तसं म्हणायचं नाही. ए जेवायला वाढणारच. आणि 1-2 आसकाच किचकट. ती म्हणली नसती वाढीत. मग आता काही विचार करायचा नाही. पुरुष म्हणणे बाह्या माग सरकवायच्या, दारात जायचं चपलीपाशी, चप्पल घालून धाब्यावर जेवून यायचं. का हिम्मतच नाही ना तुमच्यात मारायचं. पप्प्या म्हणला नवीन हाय, तिला मसाल्याचा अंदाज नसेल. असं होतच असतो. वाढ वा 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 वा, आपलीच गाडी ना आपलीच भाडी, आणि आपल्याच बायकोची गोल गोल साडी, आणि हातात बिडी, आणि तू वडतोय काडी, आणि त्याची बायको जाडी जाडी, आणि आई मात्र हटकुळी. तर का आई रे बेमान दुनिया, आई रे, 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 आई रे,
कोई ना माने औरत को मान साधु संत को कोई ना माने हिजड़ो को बेईमान आई रे बेईमान दुनिया आहे रे बारके पोर आहे का ह्या जगत्वामध्ये आई वडिलांना कुणीच मानत नाही कोण मानत रे आई वडिलांना ए प्रे कोणाला किंमत नाही जगत्वामध्ये हा आई बापाला किंमत आहे काय आई बाबाला किंमत असतील तर या महाराष्ट्रामध्ये वृद्धाश्रम नसतच काही लोक म्हणतात आता पहिल्याचं सारखं नाही राहिलं आता जग लय पुढे गेलं कुठं जग पुढे गेलं अजून देवानं दिलेलंच खातात ना तुम्ही काय काय श्रीमंत देतात माझ्यापाशी आलं महाराज आता जग लय पुढे गेलं आणि तुम्ही लय महाग राहिले हा मी म्हणलं जग अजून काहीच नाही पुढे गेलं अजून तोंडानंच खातात एवढे लोक श्रीमंत आहे थोडं तुमची खायची जागा बदला ना अरे देव दिलेलाच खाता ना तुम्ही हा थोडं खायची जागा बदलत जा दुसरीकडे चालू करा खायचं किंमत किंमत कोणाला किंमत आहे या जगामध्ये ए पुढे कोणाला किंमत आहे बायको बायको आणि तुमच्या इथले थोडे पोरं चांगले काय तिकडचे बोडे येडे प्युअर येडे पोरं संस्कार संस्काराचा काही चित्र पोरं असतात गप्प नाही बोलतात यांचा काय नेम नसतो एक माझ्यापाशी आलं गुरुजी होते आणि गुरुजीने एका मुलाला प्रश्न विचारला पप्प्या माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या तुझ्या पुढच्या दिशेला पूर्व आहे तुझ्या उजव्या हाताला उत्तर आहे तुझ्या डाव्या हाताला दक्षिण आहे मग महाग काय आहे तो म्हणला सर माझे छडी फाटलेले तू काय येडा झाला का काय सर तुला दिशा विचारत आहे आणि तुझं असे उत्तर दिला सर पळून जातील ना एकाने विचारला तू 15 फळांची नाव सांगितले किती ए बोला चला बोला चला किती हा 5वर उठ 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 किती 5वर 5 म्हणजे 15 5वर 5 25 अरे ते आम्हाला ते नको शिकव तू हे शिकव इथे तुझे गुरुजी आले का गुरुजी 1वर 5 म्हणजे किती 1वर 5 किती 15 फळांची नावं सांग तो म्हणला सर फळांचा राजा आंबा गुरुजी म्हणले शब्बास तो म्हणला सर चिक्कू चिक्कू गुरुजी म्हणले शब्बास तो म्हणला सर नारळ नारळ गुरुजी म्हणले शब्बास थांबले ते पोरगी चित्र होतं थांबलं मग मास्टरने विचार केला यांनी तर 3च फळाचं नाव सांगितलेत सकाराम अजून 12 फळाची नावं सांग तो म्हणला सर 1 डझन केळी ज्याला कळत त्यांना धन्यवाद नाही कळायला दूर आणून घ्या मी फाशी घेतो काय करता तुम्ही तर लय आगाऊ पोरं एका गुरुजीने एका मुलाला प्रश्न विचारला दगड पाण्यात टाकल्यावर बुडतो का तो म्हणला सर बहुतेक त्याला पोहता येत नसेल असं वजन आहे कसं दगडाचं त्याच्यामुळे तो बुडतो